असं एक क्रीडांगण, उत्तम फ्लडलाईटची व्यवस्था, 24 लाईव्ह इव्हेंट्स, थेट प्रक्षेपण. अखू टप्प्याचा चेंडू उसळी घेतोय दीपेश खांद्याचा पुरेपूर वापर सध्याच्या घडीला. चौथा चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवरती विकेट संदीप गावण. आक्रमक फलंदाज माघारी परतलाय. भोलेनाथ आवरे ब्लॉक खोलला टाकला होता चेंडू. कमालीची गोलंदाजी. कालच्याही रात्रीमध्ये मला असं वाटतं एक मेडन ओव्हर आले ते टाकले गोलंदाज. 2 मेडन ओव्हर आल्यात रोहित घरत आणि जवळजवळ 102 पॉइंट्स. बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे धाकटी जुईचाच आहे तो खेळाडू. आणि बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आजच्या दुसऱ्या रात्रीतील पहिली मेडन ओव्हर टाकली ती शुभशक्ती धाकटी जुईच्या खतरनाक गोलंदाज दीपेश खरतने. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी काबा त्यांचं शौर्य हे आठवावंच लागेल ते आता भोलेनाथ आवरे संघाला. 5 ओव्हरचा हा सामनाच नाही, हा सामना 4 ओव्हरचा आहे असाच त्यांना खेळावा लागेल. खास करून श्रीकांत ठाकूरला. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. विस टाइम स्ट्रोक. स्वतः यष्टी रक्षक येतोय झेल खाली. फलंदाज बाद होईल. विकेट घेतले गोलंदाज सूरज घरतने. तिचा निर्धारू श्रीमंत योगी. मला असं वाटतं तो अंगावरती काटा झाला. प्रत्येकाच्या सोशल लॉंगॉनच्या दिशेने बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावसंख्येचा श्री गणेशा करत असताना फलंदाज प्रतीक गावण ठोकतोय ते षटकार. मधून आलाय श्री गणेशा करणारा षटकार. जवळजवळ 8व्या चेंडूची वाट पाहावी लागली आणि 2 विकेट्स गेल्यात यामध्ये. बागपुटला जाऊन कट केला हा बॉल. कव्हर पॉइंट मधून चेंडू काढलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल सीमारेषा पार. प्रतीक गावणच्या बॅट मधून चौकार निघालाय. धावसंख्या 10. पहा मागे काय घडलं 8 चेंडूंमध्ये याचा सर्वांनाच आता विसर पडलाय. 2 विकेट गेल्यात असं वाटतच नाहीये प्रतीक गावणच्या फलंदाजीतून. एक षटकार एक चौकार. दिमागतीचा हा चेंडू होता. चांगलं कमबॅक सूरज घरत कडून. आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला गजनीच व्हावं लागतं. अगोदर काय घडलंय यापेक्षा मी काय करू शकतो या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करावा लागतो. मग गोलंदाजी असू दे किंवा फलंदाजी असू दे. धावसंख्या 10, विकेट 2. चांगली बॅटिंग प्रतीक गावण करतोय भोलानाथ आवरे संघाकडून. पुनश्च एकदा उसळी मिळाली. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू खेळपट्टी सहाय्य करते.
आणि आता प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू. शॉर्ट पिच बॉल थोडा आता खाली राहिला. मागे शॉर्ट तडम्यानला चांगली फिल्डिंग. यष्टीरक्षक बीड झाला होता. एक षटकार एक चौकार आली. या ओव्हरमध्ये एक विकेट देखील आली. 2 विकेट गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय भोलेनाथ आवरे संघासाठी आणि धावसंख्या ती 10. गर्जना ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती काटाच उभा राहतो. हे शौर्य आपलं, आपला हा इतिहास महाराष्ट्राचा. महाराष्ट्र नावातच सर्व काही दडलंय. महा असं राष्ट्र, महान असं राष्ट्र. राज्य नाही तर राष्ट्र आणि राष्ट्राचा अर्थ होतो देश. 10 वरती 2. तिसरं षटक दीपेश घरात आलाय. फटका इथे फसलाय. कदाचित सेकंड विकेट घेईल तो. लॉंग ऑफचा फिल्डर मागे गेला. त्यानंतर इथे चुकलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. जीवनदान मिळालं ते सुशांत गाभणला. चौकार देखील आलाय. धावसंख्या 14. सामना चालू असताना कोणीही, मग ते स्टॉलवाले असेल किंवा प्रेक्षक असेल, गाडी आतमध्ये आणायची नाही आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा रिक्षा सामना चालू असताना कोणी आतमध्ये आणू नका. सामना जेव्हा इनिंग संपेल तेव्हा घेऊन या. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे डायरेक्ट हिट देखील झाला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील बचावला. 3 ठिकाणी 3 संधी होती विकेट जाण्याची. 2 वेळा फलंदाज सुशांत गाभणसाठी आणि एकदा प्रतीक गाभणसाठी. ऍक्शन रिप्लेमध्ये 2 चेंडूंमध्ये 4 वेळा वाचला हा फलंदाज. कदाचित 3दा असेल, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज तिकडे धावला होता. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला होता. हा बाउन्सरचा इथे वापर. हुकचा फटका मारत असताना इथे पहिल्यांदा प्रतीक बचावला. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देखील बचावला. दीपेश घरात 1 धाव. एकरी धावसंख्येने स्कोर 15. आता डाव सावरला या दोन्ही फलंदाजांनी भोलानाथ आवरे संघाने. चांगली गोलंदाजी दीपेश कडून, परंतु लाईन इथे थोडी खराब आहे. टप्पा अचूक होता, दिशा थोडी खराब आहे. दंडित केलं जाते. एकेरी धावसंख्येने स्कोर 16. 16 धावसंख्या धावफलकावर. 2 विकेट गेल्या होत्या 0 या धावांवर. तिथून डाव सावरलाय सुशांतने. आडव्या बॅटने सरळ ठोकला. अगदी कमालीची बॅटिंग चालू आहे प्रतीक गाभण कडून. षटकार. कोणी विकेट टाकल्यात, काय मैदानावरती परिस्थिती आहे, यापेक्षा माझी फलंदाजी चांगली आहे. माझ्याकडे दमखम आहे षटकार मारण्याचा, तेच करून दाखवतोय. सध्याच्या घडीला प्रतीक गाभण कार्पेटच्या सहाय्याने बॉल निघालाय स्वीपर कव्हरला. वेगवान फटका होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग. थ्रो देखील तितकाच चांगला झालाय. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल आता भोलेनाथ आवरे संघाचा 23 वरती. 0 या धावांवरती विकेट होता 2. त्यानंतर मात्र प्रतीक गाभण 7 चेंडू 17 आणि सुशांत गाभण 7 चेंडू 5 वरती खेळतोय. असाच काहीसा खेळ सेमी फायनल मध्ये झाला होता. मॅच बॉल येतोय. चला मॅच बॉल आला. अंडर 19 सेमी फायनल चालू आहे आणि त्या सेमी फायनल मध्ये जेव्हा अगदी आपण पाहिलं की साऊथ आफ्रिकेच्या विरोधात भारतीय संघाची अवस्था होती 32 वरती 4, तेव्हा बीडचा, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा सचिन धसने केलेली कामगिरी अफलातून राहिली. तसाच प्रतीक खेळतोय सध्या. पूलचा फटका. मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. वाडीश लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरकतोय. 1 धाव इथे घेतली जाईल. सुशांतला त्याला साथ द्यावी लागेल. चांगल्या टच मध्ये प्रतीक गाभण. परिस्थिती बिकट असताना त्याने केलेलं आक्रमण. 7 चेंडू 17, 8 चेंडू 6 सुशांत गाभण. 24 वरती 2 सध्याची परिस्थिती.
आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचं देखील कौतुक करायला हवं. अगदी वेळेत ओव्हर्स मात्र ते कंप्लीट करतात. शिवशक्ती धाकटी जोई. ओव्हर पिच बॉल समोर खेचलाय. स्क्रीनच्या वरतून गोलंदाजाच्या डोक्यावरून कॅमेरामन 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या सलामी देत असताना षटकार आलाय प्रतीक गावंडच्या बॅटमधून. एक क्षणार्धात पालटणारा हा खेळ आहे क्रिकेटचा. हाच तो दीपेश गरज ज्याने पहिलं षटक पॉवर प्लेचा असताना देखील एकही धाव दिली नव्हती. मेडन ओव्हर त्याने टाकली होती आणि त्याच दीपेश गरजच्या विरोधात प्रतीक गावंडने केलं आक्रमण. तब्बल धावा कुठल्या 20. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 30. म्हणूनच क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही आणि ती बदलण्याचं काम केलं प्रतीक गावंडने आणि त्याला साथ देतोय सुशांत गावंड. 0 याच धावसंख्येवरती 2 विकेट गेल्या होत्या. म्हणूनच म्हटलं शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये रोशन सर तुम्हाला गजनीच व्हावं लागतं. लवकर विसर पडावा लागतो की काय घडलंय. मग गोलंदाजी असू दे किंवा फलंदाजी असू दे. गोलंदाजी करत असताना मार पडला ठीक आहे चालेल, सेकंड ओव्हर मी चांगली टाकेल, उर्वरित चेंडू मी चांगले टाकेल. फलंदाजी करत असताना विकेट गेल्या, धावा आलेल्या नाहीयेत, सर्व काही विसरून मला पुन्हा एकदा आक्रमण करायचं आणि तेच केलं. 3 ओव्हरमध्ये 30 धावा. कमालीचं आयोजन भारतीय जनता पार्टी केलवने आयोजित ही स्पर्धा. आमदार चषक 2024 पनवेल उरणचे आमदार आदरणीय बालदी साहेबांच्या नावाने ही भरवण्यात आलेली स्पर्धा. चौथ्या षटकात गोलंदाजीसाठी येतो दिनेश गरत. नेक्स्ट मॅच सागर सम्राट भवरा विरोधात अष्टविनायक ओवळे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये यायचंय, विलंब अजिबात करू नका. सागर सम्राट भवरा विरोधात अष्टविनायक ओवळे. काल उद्घाटन होतं त्यामुळे थोडा उशीर झाला, परंतु आज चालणार नाही. आज 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचंच आहेत. 5-5 ओव्हरचे सामने आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यात येईल. धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केला. गुडघा पुढे, अगदी पाय पुढे काढत गुडघा वाकवत बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. केलवणे गावाला आमदार चषक ठेवला आज केलवणे गावाला. आमदार चषकाचा गाजतय नाव उरण पनवेलला. आमदार चषकाचा गाजतय नाव उरण पनवेलला. हे टायटल सॉन्ग आहे या स्पर्धेचं. सुशांत गावंड आता आक्रमण करतोय. अगोदर प्रतीक करत होता. टप्पा जेव्हा मागे ठेवला गोलंदाजांनी तेव्हा निश्चितच बॅटर बीट झालेत. लेंथ बॉल लवकर पिक केलेत. 11 चेंडू 12 धावांसंख्येची इनिंग सुशांत गावंड आणि प्रतीक तर बरसला. 8 बॉल 23 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या 36. पुन्हा ओव्हर पिच बॉल, मिस टाइम स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू 30 या सर्कलच्या आतमध्ये झेल घेतोय. सुशांत गावंड माघारी परतला. एक चांगली पार्टनरशिप, 36 धावसंख्येची पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश मिळालं ते दिनेश गरतला. धावसंख्या 36, विकेट गेल्या 3. आमदार अर्थातच दमदार आमदार, कार्य सम्राट आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपये पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. यापेक्षा आणखी काय हवं. हे प्रेम आहे केळवणे गावावरती आमदार साहेबांचं. आणि आमदार महेश बालदी साहेबांची देखील उपस्थिती आज आणि उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये निश्चितच पाहायला मिळेल. नवीन बॅटर प्रतीक गावंड, सौरभ आलाय, माफी असावी. दिनेश गरत
उभा आहे तो प्रत्येक गावंड. 8 बॉल 23 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36. दिनेश गरजचं कौतुक करायला हवं, ज्याने एक षटकार त्याच्या विरोधात आला परंतु 2 विकेट देखील घेतल्या. लास्ट ओव्हर नेक्स्ट मॅच सागर सम्राट भवरा विरोधात अष्टविनायक ओवळे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. अमिश घरात आला, ऑन साईडला फटका खेचला, मिड विकेटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय, वेगाने क्षेत्ररक्षकाला फेक होईल आणि ते विकेट कीपर एंडला फलंदाज बाद होईल. दीपक भोईर, धक्का क्रमांक 5वा. धावसंख्या आहे 37. पार्टीचे हे जे सर्व युवा चेहरे आहेत ज्यांची नावं तुम्ही आता गाण्यामध्ये ऐकली, त्या सर्वांचं खूप मोठे योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये. सर्वांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. फलंदाज बाद झाला, एक धाव जरूर कंप्लीट झाली होती. 37 वरती 5 गेल्यात. स्ट्रायकिंग एंड पासून दूर राहिलाय. 3 ओव्हर पर्यंत प्रत्येक गावंडला स्ट्राईक मिळत होती. त्याने 9 चेंडू खेळले, 24 धावा कुठल्या. 4थ्या षटकात त्याला स्ट्राईकच मिळाली नाही. एक षटकार जरूर आला 4थ्या षटकात दिनेशच्या विरोधात, परंतु उर्वरित चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. लेफ्टी बॅटर आला, स्विंग करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला, झेल सुटतोय. आता स्ट्राईक सोडणार नाही. भले काही झालं तरी चालेल, 4 धावा काय 3 धावा धावून मिळत असतील तरी चालतील, तरी सुद्धा मी स्ट्राईक सोडणार नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. अमिश घरात फसवलं तर फलंदाज आला, परंतु शॉट फाईन लेगला झेल सुटलाय. कॅचेस सोडल्यात शिवशक्ती धाकटी जुई टीमने. जर का गोलंदाजी चांगली राहिली नसती तर कदाचित शिवशक्ती धाकटी जुईने अधिक धावा 10 दिल्या असत्या या टीमला. लॉंग ऑफला देखील एक झेल सुटला, तिथे चौकार गेला. आता देखील एक झेल सुटला. धावसंख्या 38, 38. ऑन स्ट्राईक असेल प्रत्येक गावंड. 9 चेंडू 24 वरती तो खेळतोय. नेक्स्ट मॅच सागर सम्राट भवरा विरोधात अष्टविनायक ओवळे. ते फटका फसलाय. लेफ्टी बॉलर अमिश खरातने फसवलंय. ते प्रत्येक गावंडला 10 चेंडू 24 धावसंख्येची इनिंग साकारून माघारी परतलाय तो भोलेनाथ आवरे संघाचा विस्फोटक फलंदाज प्रतीक गावंड. टीमला कॅप्टनला पुन्हा एकदा ऑफिशियली कॉल राहील. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. सागर सम्राट भवरा आणि अष्टविनायक ओवळे या दोन्ही कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती राहील, आपण टॉससाठी या प्लीज. टॉस केला जाईल पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. सर्वच संघांना विनंती आहे की सहकार्य करा वेळेच्या बाबतीत, कारण सर्वांना ठाऊक आहे प्रत्येक जण व्यवसाय सांभाळत असतो, नोकरी सांभाळत असतो. आपल्याला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. आयोजक देखील आपण पाहतोय की काही व्यावसायिक आहेत, काही नोकरदार आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून वेळेत सामने पार पाडण्यासाठी प्रत्येकाचं योगदान, सहकार्याचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे. लास्ट ओव्हर, धावसंख्या 38. बॅटची कडा पुनश्च एकदा घेतले. शॉट थर्ड मॅनला झाले ते चुकी. वेगाने बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार भोलेनाथ आवरे संघासाठी. दोन चेंडू. लॉंगॉनला फटका खेचलाय. वाडीश लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषा पार. महेशच्या बॅटमधून आलाय ते खणखणीत चौकार धाव फलक. अर्धशतक 50 धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट बॉल बाकी आहे. 46 झाल्यात. एकात मोठा फटका, चौकार किंवा षटकार. महेश मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता.
स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फेक करेल आणि ते शेवटच्या चेंडूवरती आले. फक्त एकच धाव. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 47. विकेट गेल्या 6. भोलेनाथ आवरे संघाच्या लास्ट बॉलवरती आले विकेट. 1 धाव नक्कीच जोडली जाते. 47 झाल्यात. 48 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय शिवशक्ती धाकटी जुई संघाच्या विरोधात भोलेनाथ आवरे संघाकडून. 5 ओव्हर 48 धावांचं लक्ष. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी या. सागर सम्राट भौरा विरोधात अष्टविनायक ओवळे. हॅलो. सागर सम्राट भाऊरा आणि अष्टविनायक ओवळे दोन्ही कॅप्टन जर लेट आले तर सामना 4 षटकांचा खेळला जाईल. ही सूचना आता आयोजकांकडून आली आहे, कारण एकही कॅप्टन आतापर्यंत इथे आलेला नाही आहे. आणि जर का दोन्ही कॅप्टन लेट झाले तर सामना 4 षटकांचा खेळला जाईल. बघा 1 ओव्हरच्या अगोदर दोन्ही कॅप्टन यायला हवेत आणि जो संघनायक लेट येईल 1 ओव्हरच्या नंतर त्याला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बॅटिंग स्कोअर कार्ड. संदीप गावंड पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. श्रीकांत ठाकूर देखील लवकर बाद झाला. 0 वरती 2 परिस्थिती असताना सुशांत गावंड खेळला. 12 चेंडू 12 धाबा त्याने कुठला आणि सर्वाधिक मोठं योगदान प्रतीक गावंडचं राहिलं. 10 बॉल 24 विस्फोटक खेळी त्याने साकारली आणि शेवटी महेश गावंड ज्याने 3 चेंडूंमध्ये 9 धावा केल्या आणि दर्शनने त्याला साथ दिली. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. एकच एक्स्ट्रा आली. 47 धावा. विकेट गेल्या 7 त्या भोलेनाथ आवरे संघाच्या. बॉलिंग ॲनालिसिस आपण पाहिलं तर दीपेश गरत पहिली ओव्हर त्याने मेडन टाकली तरी सुद्धा त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये फलंदाज सुशांत गावंडने केलं आक्रमण. 20 धावा त्याच्या विरोधात कुठल्या. त्याने 1 विकेट घेतली. पहिल्याच ओव्हरमध्ये ती विकेट घेतली होती. सूरज घरत एका ओव्हरमध्ये त्याने धावा दिल्या 10. 1 विकेट त्याने घेतली. दिनेश घरत खरं तर इफेक्टिव्ह ठरला. 6 धावा त्याने दिल्या. 2 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि लास्ट ओव्हरमध्ये 11 धावा देत 1 विकेट घेतली ती अभिष घरतने आणि तब्बल 24 मिनिटातच 5 ओव्हर मात्र ते कंप्लीट केल्या. 21 माफी असावी. 21 मिनिटातच शिवशक्ती धाकटी जुई संघाने 5 ओव्हर कंप्लीट केल्या. त्यासाठी आपले खूप खूप आभार. असंच सहकार्य प्रत्येकाने करा. आणि आपल्या समोर इक्वेशन आहे 30 चेंडू 48 धावा करायचे त्या मात्र शिवशक्ती धाकटी जुई संघाला या धावांचा पाठलाग कसा असेल या आपण ऐकूया. गोलंदाजी कशी असेल ती मात्र निश्चितच प्रत्युत्तर देत असताना भोलेनाथ आवरे संघाची या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आदरणीय रोशनजी पाटील सरांना. सत्र संपलंय. असंच सहकार्य प्रत्येक संघाने करायचं आजच्या रात्रीमध्ये विनंती राहील प्रत्येक संघाला. बघा सागर सम्राट भाऊरा आणि अष्टविनायक ओवळे दोन्ही कॅप्टन जर एका ओव्हरनंतर आले तर मात्र सामना 4 षटकांचा खेळला जाईल. आपण जर का लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल तर सूचना आली आणि त्याहीपेक्षा अधिकचा वेळ अजून घेतला तर मात्र षटकांमध्ये अजून कपात केली जाईल. त्यामुळे विनंती राहील दोन्ही टीमला. अष्टविनायक ओवळे आणि सागर सम्राट भाऊरा आमचे पांदिब्याचे मयूर पाटील कधी सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पांदिवे क्रिकेट टीम आपण काल पाहिली. मयूर हे सामन्याचा आनंद घेत आहे का तर त्यांचंही स्वागत. आणि आजच्या रात्रीमधला हा पहिला सामना आपण पाहत आहे. मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती धाकटी जुई विपक्ष एका बाजूने का तर भोलेनाथ आवरे हा क्रिकेट संघ. पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्या. पहिल्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये धावा आल्या. त्या ठिकाणी 47 7 खेळाडू बाद झाले. आता 48चा टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये. 9.60 हा प्रत्येक षटकामागचा रिक्वायर रन रेट राहील या मॅचच्या दरम्यान. बॅटिंग करताना सेकंड इनिंगमध्ये शिवशक्ती धाकटी जो टीमला पहिली जोडी मैदानाकडे दाखल होताना पाहत आहे. एका बाजूने दिनेश घरत तर त्याच्या बरोबरीने सूरज घरत लिटिल कद चॅम्प आहे. का तर अतिशय कमी वयाचा खेळाडू, मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी सूरज घरतची आपण नेहमी पाहिली. पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे तो. पॉवर प्लेमध्ये चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण नेहमी पाहिले. कालच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं पाहिला रूपचंद स्मृती मैत्री मिलिंद स्पोर्ट धाकटी संघ सुपर 4मध्ये गेला, ज्यामध्ये सुपर डुपर परफॉर्मन्स राहिला होता रोहित करतर गुरुनाथ घरत या खेळाडूचा. जवळजवळ 82 धावा प्लस 5 विकेट, टोटल 107 पॉईंट त्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये राहिले. असा दमदार खेळ त्याने या स्पर्धेमध्ये साकारला आहे. आणि आजही एक संघ आम्ही सुपर 4मध्ये क्वालिफाय करणार आहोत आजच्या रात्रीमध्ये. आणि बरोबर पहिलं सत्र 21 मिनिटामध्ये संपलं आहे. त्यानंतर
अष्टविनायक ओवळे आणि एका बाजूने सागर सम्राट भवरा. टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती राहील, आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. आय थिंक केदार, भवरा संघाचे खेळाडू केदार असतील, तो कोट नाकाचा आहे. तेजस म्हात्रे, यस तेजस म्हात्रे भवरा संघाचे खेळाडू आहेत, तर त्यांना विनंती राहील आपण लवकरात लवकर या. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आवरे संघाचा प्रमुख गोलंदाज संदीप गावण. काल देवा ग्रुप आवरे हाही संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला आणि आज भोलेनाथ आवरे. पहिला बॉल लॉफ केला, बॉलला ऑन साइड मध्ये फटका फसलाय. पॅरल स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेमध्ये टिपलाय झेल आणि संपलाय. पहिल्याच बॉलवरती सूरज घरतचा खेळ, गोल्डन डकचा शिकार झालाय. सूरज हा फलंदाज. मध्ये करायचा आहे आणि सुरुवात जर का पहिल्या पॉवर प्लेमध्ये जशी दीपेशने केली होती मेडन षटकाने, तशी सुरुवात जर का या षटकामध्ये गोलंदाज संदीप गावणने केली तर मात्र हा सामना तुम्हाला रफ अँड टफ या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. टाइम अलर्ट आहे. इथे बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरला, क्या बात आहे, जबरदस्त फटका, डीप कव्हरला बॉल चाललाय, सीमा रेषा पार, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कॉपी बुक स्टाईल फटका, चौकार. ओवळे संघाचा कॅप्टन. पहिलं षटक समाप्त होण्या अगोदर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. प्रतीकचं आगमन, वेलकम, आपलं स्वागत. अष्टविनायक ओवळे संघाचा एखादा प्रतिनिधी आला असेल तर लवकर रिपोर्टिंग करा. आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला पिच कव्हर ड्राईव्ह. यावेळी आपण पाहता लगातार दुसरा चौकार, वन बाउन्स इन टू द फॅन्स. इथे मात्र आलाय आणखीन एक चौकार. मोठे फटके पहिल्या बॉलवरती सूरजचा विकेट. आमचे संपूर्ण आयोजक सुशीलभाई, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं आगमन, सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी केळवण्याचे हे खरं युवा शिलेदार आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहता उरण पनवेल आमदार चषकचं हे दमदार पर्व या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पहिला थोडासा बॉल शरीरापासून दूर ठेवला आणि त्या ठिकाणी हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज आहेत त्या ठिकाणी संदीप गावण यांच्या माध्यमातून चांगलं कमबॅक. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा कट केला बॉलला, शॉर्ट गलीमध्ये बॉल चाललाय, रन मात्र आली सिंगल. सेन्सेबल क्रिकेट. धावा कमी आहेत, खरं 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये धावा आल्या आतापर्यंत 9 आणि खेळाडू बाजाला 1. दिनेश घरतला आपण पाहता या संघाचा कॅप्टन सरसेनापती स्ट्रायकिंग एंडला आलाय. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे शिवशक्ती धाकटी जुई संघ आणि त्याच्याबरोबरीने भोलेनाथ आवरे क्रिकेट टीम आपण पाहता उरण पूर्व विभागचा हा संघ मैदानामध्ये खेळतोय. या षटकातला शेवटचा बॉल आणि समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी दिनेश. सुरुवातीला मन बनवलं, स्विच इट करायचा होता आणि बॉल मागे चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेमध्ये आणि त्या ठिकाणी रन मात्र मिळाली सिंगल. बघा बॅटला लागून बॉल गेला होता, झेल टिपला असता तर खेळाडू बाद झाला असता. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना शिवशक्ती धाकटी जुई टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आली, ती म्हणजे 1 गडी बाद 10 धावा.
साईनाथांवर शोभतो, त्यांच्या दरबार येणारं बाळही ओम साईराम बोलतो. सन्माननीय रोहनजी घोडेकर आणि किरण भूमकर साहेबांचे या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. रोहनजी घोडेकर आणि किरण भूमकर यांचं या ठिकाणी आगमन. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं स्वागत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. टोटल धावा आल्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद. त्या ठिकाणी 10 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. टार्गेट 48 आहे, त्यामुळे आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये करायच्यात मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती धाकटी टीमला तब्बल 38 धावा. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज रोहित मात्रेच्या अगेन्स्ट आडव्या बॅटने हा प्रहार करायचा आहे. दिनेशचा ही फटका फसला आहे. मिड विकेटमध्ये झेल टिपला आहे. त्या ठिकाणी आवरे संघाचा डॅनी दुसरा झेल त्याने टिपला आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करताना शिवशक्ती धाकटी टीमला. पाटील मिडल ऑर्डर मधला अतिशय आक्रमक खेळाडू, धिप्पाड शरीरयष्टीचा हा खेळाडू. त्या ठिकाणी मयूर 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. टार्गेट 48 आहे. अजूनही 23 चेंडूमध्ये विजयासाठी 38 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. मॅच ऑन आहे. कोण जिंकणार हा सामना? इथे आपण पाहता अगदी अलॉंग द कार्पेट हा फटका सजवला त्या ठिकाणी लॉंगांच्या दिशेमध्ये आणि त्यानंतर 2 धावा घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण केल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं ताळमेल, चांगलं कॉलिंग. 2 धावा आल्या. धावसंख्या झाली वाढ. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 12 धावा. 12 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. अजूनही 36 रनची गरज आहे. सामना आपण जर पाहिला तर आताही 50-50 आहे. बॅलन्स आहे, कारण आघाडीचे दोन्ही खेळाडू बाद झाले. सूरज बाद झाला, दिनेश बाद झाला. त्यामुळे मयूर आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला खेळाडू कधी प्रतीकवरती जबाबदारी. लेफ्ट मिस फिल्डिंग, शॉर्ट फायनलला पाहायला मिळाली. खराब फिल्डिंग आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं पुन्हा एकदा 2 धावा येतील या चेंडूवरती. मिस फिल्डिंगमुळे मात्र या 2 धावा आल्या. 2 रनने मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्येत झाली वाढ. टोटल 14 धावा धावफलकावरती. अजूनही 34ची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये. प्रतीक आणि त्याच्याबरोबरने मयूरला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये ब्लॅक जर्सी परिधान केलेले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहता. शिवशक्ती धाकटी आणि एका बाजूने येलो आर्मी आपण पाहता त्या ठिकाणी फिल्डिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. आवरे, भोलेनाथ आवरे, मयूर पाटील एका बाजूने. बॉल तयार. फुलर लेनचा बॉल, फटका चांगला आहे ऑन साईडला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मयूर पाटीलचा हा धमाका. इथे आलाय षटकार. फटका आपण पाहिला मयूरच्या माध्यमातून. मी मगाशी उल्लेख केला आहे खेळाडूचा. अतिशय धिप्पाड शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे आणि आक्रमक फटके ही त्याची ओळख राहिली आहे. अजून दीपेश बाकी आहे. दीपेश तेवढाच विध्वंसक खेळाडू, परंतु मैदानामध्ये मयूर आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहिला प्रतीक घरतला चांगली भागीदारी त्या ठिकाणी साकारत असताना. टोटल 20 वरती संघ पोहोचला. अजूनही 28ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. येणाऱ्या खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी 20 चेंडूमध्ये 28 धावांचं समीकरण बाकी आहे. सामना थोडा सोपा झाला आहे त्या ठिकाणी धाकटीची टीमसाठी. चला, अष्टविनायक ओवळे संघाचा कॅप्टन अद्याप आलेला नाही आहे. मोहरा संघाचा कॅप्टन इथे आलाय. अष्टविनायक ओवळे टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल आहे. बघा, आपण थोडा उशीर केलाय. खूप चांगली स्पर्धा, चांगलं असं नेत्रदीपक आयोजन आपण या ठिकाणी पाहत आहे. त्यामुळे प्रत्येक संघांना विनंती राहील आपण थोडं वेळेवरती सहकार्य करा, रिपोर्टिंग करा. बेस्ट ऑफ लक भाऊरा टीम तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. अगदी वेळेवरती आपण इथे आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. याही वेळा आपण पाहिलं हाफ ट्रॅकर शॉर्टर्म पूल करायचा. झेलखाली क्षेत्ररक्षक आले होते. डॅनी प्रयत्न चांगले होते. झेल जरी सुटला असला तरी आपण पाहिला त्या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना
या ठिकाणी ओव्हरथ्रो झाला. डॅनी म्हटलं की खरं तर सिनेमा सृष्टीमधला व्हिलन, खरं तर आपण पाहिला खलनायकाची भूमिका साकारणारा डॅनी, पण इथे आपण पाहिला या संघासाठी हा डॅनी हिरो बनतो. त्याने चांगली फिल्डिंग केली, ओव्हरथ्रो देखील झाला. दरम्यान 1 रन एक्स्ट्रा मिळाली, धावसंख्या झाली वाढ, टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद 22. मयूर पाटील हा खेळाडू स्ट्रायकिंग गेला, या चेंडूत 2 धावा आल्या. 2-2 हे नेल्सन फिगर तुम्ही पाहता. 4 चेंडूमध्ये त्याने 12 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. मयूरने चांगलं योगदान राहिलं आतामध्ये या संघासाठी. इथेही हाफ ट्रॅकर, ताकदीचा वापर, बॉल झाला हवाई सफर, स्क्वेअर लेगच्या वरतून मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. आता येणाऱ्या 18 मध्ये करायच्यात फक्त आणि फक्त 20. तत्पूर्वी अष्टमीनं ओवळे टीमला पुन्हा एकदा सूचना आहे, आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. एखादा प्रतिनिधी आला असेल किंवा एखादा सदस्य आला असेल, कॅप्टन आपण या प्लीज. मौरा संघाचा कॅप्टन इथे आलाय. टू ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 रोहित मात्रे महागडा ठरला. त्याने एका षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 18 आल्या. पुन्हा एकदा सौरव गावण फ्रेश बॉलर तिसरा षटकामध्ये आलाय. त्या ठिकाणी सौरभला आपण पाहत आहे या ओव्हरमध्ये, तो मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. तिसऱ्या षटकामध्ये 18 बॉल 20चं कॅल्क्युलेशन क्रीडांगणाच्या आतमध्ये आलंय. हा सामना जिंकायचा असेल मैदानाच्या आतमध्ये खतर फिल्डिंग करणाऱ्या आवरे टीमला, तर इथून मात्र तुम्हाला इकॉनॉमिकल स्पेल टाकावं लागेल. त्याहीपेक्षा सुंदर तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल, धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, अन्यथा हा सामना सहज सोपा होईल धाकटीजू टीमसाठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. लिडिंग एज लागून बॉल एक्स्ट्रा कव्हरला चालला आहे. त्या ठिकाणी सिंगल घेताना मग पाहता दोन्ही खेळाडूंना चांगली स्ट्रॅटर्जी, कारण रन कमी आहेत आणि आता थोडासा आक्रमक झाला मयूर, त्याला जास्त स्ट्राईक कशा रीतीने देता येईल हा कधी प्रयत्न प्रतीकच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. षटकार प्रतीकने मागच्या 2 मारले होते एका षटकामध्ये, तो आता मयूर स्ट्रायकिंग एंडवरती आला आहे. 17-19चं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलं आहे. बॉल तयार. सौरभ तेच तरार बॉल खोदून काढला, बॉलला लॉंग ऑफ रिझर्वमध्ये फटका आला आहे. सिंगल घेतली, दुसऱ्यांदा प्रयत्न झाला, घाई झाली आहे आणि त्यानंतर बॉल कलेक्ट करता आला नाही आहे. खदर गोलंदाज झाला आणि इथून मात्र जीवनदान म्हणावं लागेल प्रतीकसाठी. भरपूर त्याने रिस्क घेतली, त्याने घेतली आणि नॉस्टॉकिंगला प्रतीक बाद झाला असता. रिस्क प्रतीकने घेतली, पण 2 धावा मयूरला मिळाल्या. धावसंख्येत झाली वाढ, टोटल धावा स्कोर कार्डमध्ये आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद 31. पुढचा बॉल हलक्या हाताने आपण पहिला ऑन ड्राईव्ह करायचा होता, बॉल एज लागून मागे चालला फाईन लेग क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक पाटला कधी बॉलचा लास्ट मोमेंटला अगदी पायाचा वापर करत बॉलला थांबवला. 3रा रनचा प्रयत्न झाला आहे आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. मयूरची बॉडी लँग्वेज पाहिली तर असं वाटत नाही तो 3 धावा पळून काढे, तरीही त्यांनी काढल्या. चेक करूया आपण त्या ठिकाणी सीमारेषा लगत बॉल बरोबर त्या ठिकाणी सेफली हँडल केला आहे की नाही क्षेत्ररक्षकाने चेक केलं जाईल 24 इव्हेंटच्या माध्यमातून. तर 3रे पंच आपण बघूया, अगदी चेक केलं जाईल या ठिकाणी बरोबर बॉलला त्या ठिकाणी डीपमध्ये अडवलं की नाही हे पाहिलं जाईल या मॅचच्या दरम्यान. चौतीस धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि अजूनही 14ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये मैदानाच्या आतमध्ये. बघा बाउंड्री लाईनच्या दिशेने बघा, चेक करा एकदा कॅमेरामन, टेक्निकल ऑपरेटर, चेक केलं जाईल. सीमारेषा लगत 3रे पंच आपण या TV अंपायर आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला प्रीतम पाटील सर, आयोजक आपण या लवकर. तेजस चेक करूया आपण बॉल बरोबर सेफली हँडल केला आतमध्ये की नाही आहे, अडवला की नाही हे चेक केलं जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषकचं हे भव्य दिव्य पर्व सन्माननीय या ठिकाणी मग पाहताय तर 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार, हॅट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी या स्पर्धेला तब्बल 1 लाखाचं आम्हाला आर्थिक सहाय्य दिलं. आज उद्या खरं तर तुम्हाला 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये
उरण मतदारसंघाचे दमदार आमदार सन्मान्य महेश शेठ बालदी साहेबांची उपस्थिती तुम्हाला इथे होताना पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबरीने मावल लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणेसाहेब आप्पा बारणे साहेबांचं तुम्हाला आगमन या स्पर्धेनिमित्तानं होताना पाहायला मिळेल. चला जाऊया आपण. निर्णय पेंडिंग आहे. प्रतीक्षा लागली. निर्णय काय असेल. 3 धावा ऑलरेडी घेतलेल्या आहेत. तरीही सुस्थितीमध्ये आहे एखादा धाकटी संघ. परंतु जर का सीमारेषा लगत बॉल पाय टच झाला असेल फिल्डरचा तर मात्र आणखीन एक रन ॲड होईल. त्या ठिकाणी मयूरच्या खात्यामध्ये धाकटी संघाच्या खात्यामध्ये सेफली हँडल केला. चला 3च धावा असेल तर थोडं स्पीडअप करा. अष्टविनायक ओवळे, चला आयोजक आपण कॉन्टॅक्ट करा अष्टविनायक ओवळे टीमला. बरोबर आज सामने सुरू झालेत परंतु ओवळे संघाचा कॅप्टन अजून आलेला नाही आहे आणि आपण त्यांना नक्कीच आयोजक जे निर्णय घेतील त्या निर्णयाचा आपण पुढे जाणार आहोत. अगदी खोलात टाकलेला बॉल स्लोवर पद्धतीचा फ्लाईट दिली चेंडूला आणि तिथे मात्र लेग बाईकची सिंगल रन मात्र मिळेल. महाभवानी ज्वेलर्सचे प्रोप्रायटर गणेश शेठ यांच्या ठिकाणी आगमन. महाभवानी ज्वेलर्सचे प्रोप्रायटर केवळ त्यांची ज्वेलर्स आहे शॉप. तर गणेश शेठ यांचे इथे आगमन. मोस्ट वेलकम. स्वागत आपल्या क्रीडा नगरीमध्ये. धीम्या गतीने बीट केलं आहे. अगदी शॉर्ट ऑफ लेन बॉल परंतु गती कमी केली. त्यानंतर मिस टायमिंग हा फटका आपण पाहिला. खरं पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. कदाचित बॅटला लागून बॉल गेला असावा मागे आणि त्या ठिकाणी सिंगल नाही बाईच बघा बॅट कट नाही आहे त्यामुळे निर्णयाची प्रतीक्षा करावी लागली. 22च्या स्वरूपात रन मात्र मिळाली. एक सिंगल. सामना सोपा झाला आहे खरं तर आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दाकटूची टीमसाठी. चला 3 ओव्हर जेव्हा संपतील ते लास्ट बॉल आहे. दोन्ही 12 पण पाणी घेऊन रेडी राहा. लगेच मैदानाकडे आपण जायचं आहे. आता वेळ आपल्याला वाचवायचा आहे त्यामुळे आपण लगेच इथे आपण पहिला लेग ग्लान्स करण्याचा पर्यंत बॉल मागे चालला. शॉट बॅकवर्ड्स कव्हर लेगला पहिली रन घेतली. दुसऱ्यांदा प्रयत्न झालाय. ओव्हर थ्रो होतोय. बॅकअपसाठी कोणी नाही आहे. विकेट किपर मागे गेले आणि त्यानंतर लेग बायच्या 2 धावा आल्या आणि या 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला आहे. त्या ठिकाणी 38 या धावसंख्येवरती अजूनही 10 रनचं समीकरण या ठिकाणी आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. चला पाणी घेऊन चला. अष्टविनायक ओवळे टीमचा कॅप्टन आलेला नाही आहे. डीजे श्रीकांत, चला डीजे प्ले करा आपण. बारा बॉल आणि 10 धावा. 12 चेंडू आणि 10चं समीकरण त्या ठिकाणी क्रीडांगणामध्ये आलंय. इथून जर हा सामना जिंकायचा असेल आवरेज संघाला तर मात्र त्यांनाही या ठिकाणी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. मोठ्या अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल कारण चेंडू आणि धावामधलं अंतर फार कमी आहे. बॉल जास्त आहेत आणि रन कमी आहेत. अंपायर आपण पाहता त्या ठिकाणी आमचे प्रीतम पाटील सर, नंदू पाटील सर, प्रशांतजी बांदिवडेकर तिन्ही पेनचे पंच आहेत. तिघांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन कालच्या रात्रीपासून आपण पाहिलं. डे नाईट त्यांचाही शेड्यूल आहे. प्रचंड मेहनत त्यांची देखील आहे. कामकाज सांभाळून सर्व गोष्टीच प्रत्येकाला त्या ठिकाणी ॲडजस्ट करावे लागतात, तडजोड करावी लागते आणि आज क्रिकेटसाठी नेहमी त्यांचं चांगलं योगदान राहिलं आहे. स्वतः बँकेचे मॅनेजर आहेत प्रीतम पाटील आणि आमचे PVRचे खरं तर त्या ठिकाणी स्टाफ आहेत. PVR खरं तर सिनेमा मॉल बांदिवडेकर पनवेलला जर तुम्ही गेलात तर PVR टॉकीजला इथे विकेट मिळाला. एज अँड टेकन खेळाडू बाद मयूर पाटील. कहाणी में ट्विस्ट. 11 बॉल 10 धावा.
नारायण म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही स्वागत. आदरणीय भगवानजी नारायण म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही स्वागत. निवृत्ती नारायण पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्यांनाही विनंती राहील. खतर माजी क्रिकेटर आहेत, ज्याने केलवण्याच्या क्रिकेटला दिशा गती दिली असे खेळाडू निवृत्ती दादा यांचं इथे आगमन. त्यांनाही विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलंही स्वागत या स्पर्धा निमित्तानं आम्ही करत आहोत. पहिला सामना आजच्या रात्रीमधला आणि तो देखील थोडासा हाय व्होल्टेज होत चालला आहे. आता या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर ट्विस्ट निर्माण झालं. शेवटच्या बॉल 11 विजयासाठी 10 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलं आहे. दीपेश करत अतिशय आपण पहिला आक्रमक असा खेळाडू. बॉल तयार. पुढचा बॉल ड्राईव्ह लेंथवरती होता बॉल, त्याला ड्राईव्ह केला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान सिंगल घेतली. दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय. खराब फिल्डिंग. या क्षणाला जर का तुम्ही मिस फिल्डिंग केलात तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. चुकाल तर तुम्ही विजयाला मुकाल असं म्हणतात आणि या चुका तुम्हाला रोखाव्या लागतील. हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करत इथे मात्र प्रेशर फलंदाजी क्रिएट करावं लागेल. सामना थोडा सोपा झाला. शेवटचे 10 बॉल विजयासाठी आता फक्त आणि फक्त 8 रनचं समीकरण धाकटी जुई टीमसाठी. आणि याही वेळा आपण पाहिला इथे आपण पाहताय महत्वाचा विकेट. बॉलला फिरवलाय फलंदाज सांगतोय. व्हेरिएशन दाखवलं त्या ठिकाणी संदीप गावंडने आणि इथे एज लागून बॉल गेला त्या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅनला झेल टिपला. आणखीन एक धक्का बसला धाकटी जुई टीमला. हेलो छोड़ो जय श्रीराम बोलो, एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम. खूप चांगलं संगीत तुम्ही डिजाईनच्या माध्यमातून ऐकताय. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी आता 8चं समीकरण टॉस केलं जाईल. हॅलो चेक. ओवळे आणि सागर सम्राट भावरा. तर सागर सम्राट भावरा आणि ओवले अष्टविनायक ओवले संघाचे संगणक या नाणेफेकीसाठी आजच्या रचनेतील दुसरी बिग फाईट असेल. तर या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेन गणेश शेठ साहेबांना आपण यायचं आहे. केळवणी गावातील आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. सागर सम्राट भावरा विपक्ष अष्टविनायक ओवले या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल मात्र केला जातोय. निश्चितच अष्टविनायक ओवले संघ नाणेफेकी जिंकले. तर नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला लागलाय. आपला निर्णय असेल तो आपण सांगा. आमचा निर्णय फिल्डिंग असेल, कारण आम्ही पहिले बॉलिंग करून घेऊ. ठीक आहे, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांसाठी. तर हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि 4 षटकांचा सामना असेल. कारण आयोजकांनी तशी तुम्हाला निश्चितच सूचना दिली होती. 1 षटक संपल्या अगोदर जर तुम्ही आले नाहीत तर 1 षटकाची कपात केली जाईल. तर 4 षटकांची लढत. ओटीओ रोशन पाटील सर. बघा मैदानाच्या आतमध्ये बरेच मोठे आता उलटफेर होत चाललेले आहेत. तर आवरे संघ हार मानायला तयार नाही आणि एका बाजूने विजयाकडे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी धाकटीजुई संघ. त्यामुळे हा सामना रफ अँड टफ होत चालला आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. आपण पाहता त्या ठिकाणी आता शेवटचे 8 बॉल विजयासाठी 8 रनचं समीकरण. जवळजवळ 5 खेळाडू बाद झाले. 40 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 8. नवीन फलंदाज त्या ठिकाणी गेलाय सिद्धेश घरत आणि एका बाजूने प्रतीक घरत. हा खेळाडू अजूनही उभा आहे, त्यामुळे अपेक्षा असतील त्याच्याकडून संघाच्या विजयाच्या. शिवशक्ती धाकटी टीमच्या समर्थकांना तो खेळाडू अगदी आपण पहिला 1 डाऊनला मैदानामध्ये गेला होता. शेवटचे बॉल 8 विजयासाठी आता 8 रनचं समीकरण मैदानामध्ये आलं. बॉलिंग ट्रॅकमध्ये बॉल तयार. संदीप गावंड कमबॅक केलंय. पुढचा बॉल तेच सरार. याही वेळा आपण पहिला शरीरापासून लांब ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होली वाढ. चला वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे, फक्त बीमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू आहे.
चला अंपायर आपण त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आर्ग्युमेंट करू नका प्लीज. सर्व खेळाडूंना सूचना राहील, चर्चा करू नका. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. 8 चेंडू आणि आता विजयासाठी 7चं समीकरण. आणखीन एक वाईट बघा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले, अँगल बनवायचा होता आणि अगदी थोडासा बाहेरला बॉलला टर्न केला आणि लगातार हे 2 वाईड या ठिकाणी सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देतील धाकटी जुई टीमला. आता 8 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 6 रनचं समीकरण. 8 बॉल आणि 6 धावा. स्टेप आउट झाले, बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेगला, प्रचंड वेगाने आले, किपर नाहीये जागेवरती त्यामुळे थ्रो नाही केलेला फक्त फिल्डरने. 1 रन या चेंडूवरती आली. एका रनने आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर शेवटचे 7 बॉल विजयासाठी आता 5 रनचं समीकरण. 7 चेंडू आणि 5. अष्टविनायक ओंबळे टीम पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अभिजित म्हात्रे कॅप्टन, संपूर्ण खेळाडू तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूने प्रतीक भवरा संघाचा कॅप्टन. शुभेच्छा असेल दोन्ही टीमला पुढच्या लढतीसाठी. शेवटचे 7 बॉल विजयासाठी आता 5 रनचं समीकरण मैदानामध्ये आलंय. मॅच ऑन आहे. हा चेंडू देखील तेवढाच निर्णायक राहील. हलक्या हाताने सेन्सेबल क्रिकेट. प्रतीक जबाबदारी घेतली आहे आणि आता पण त्याने चांगला खेळ केला. थ्रो वेगवान झालाय, रनआउटची संधी. इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली आवरेज संघाचे, त्यांना वाटते इथे विकेट मिळेल पण तो चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर प्रीतम पाटील सर ऑन स्क्रीन रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं जाईल हा खेळाडू सुरक्षित आलाय पापे क्रीजमध्ये की नाहीये. विकेट मिळाला तर मात्र 1च रन मिळेल आणि विकेट नाही मिळाला तर 2 धावा मिळतील. त्यामुळे 6 चेंडू 3 रनचं समीकरण राहील आणि जर का विकेट मिळाला तर मात्र 6 मध्ये 4 लास्ट ओव्हरमध्ये करावा लागेल. थ्रो चांगला होता, कलेक्ट चांगलं केलं आणि बघा निर्णय अगदी क्लिअर आहे. खेळाडू बाद. अजून एक धक्का बसलाय. मॅच ऑन आहे. आता शेवटचे बॉल असतील 6 विजयासाठी त्या ठिकाणी 4 रनचं समीकरण. हॅलो चेक. याच दरम्यान केलवण गावातील पूर्व क्रिकेटर आदरणीय सन्माननीय निवृत्ती नारायण पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय. निवृत्ती नारायण पाटील साहेब, ओटीव्ही कॉम्बॉक्स. 6 चेंडू आणि 4 तर आपण पाहिला त्या ठिकाणी अर्णव हा सामना आता रंगतदार झालाय. 1 विकेट रनआउटचा मिळाला, तोही प्रतीकचा मिळाला. त्यामुळे टेन्शन आता असेल धाकटी संघाला. सिद्धेश आणि त्याच्या बरोबरीने नवोदित खेळाडू नयन घरत त्या ठिकाणी आला. नयन रम्म त्याला फलंदाजी करावी लागेल. नयन घरतला मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 बॉल 4. 1-1 रन आता महत्त्वाचे राहील या मॅचच्या दरम्यान. खतराबादा फिल्डिंग करणाऱ्या आवरेज संघासाठी तुम्हाला रन वाचवायचे आहेत. ज्या चुका तुम्ही फिल्डिंगमध्ये केल्या आतापर्यंत त्या सर्व काही बाजूला सर्व भूतकाळ विसरून तुम्हाला वर्तमान काळामध्ये इथे चांगली कामगिरी करावी लागेल. 6 चेंडू आणि 4 चं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर त्याला डॅनिंग, ज्याने खरं तर सुरुवातीला चांगली फिल्डिंग केली तो डॅनी या धावा वाचवेल का? कारण आजच्या रात्रीमध्ये मेडन षटक आपण पाहिलं दीपेशने टाकलं. कालच्या रात्रीमध्ये 2 मेडन षटक पाहायला मिळाले. एक रोहित घरतच्या नावावरती आणि 2 मेडन षटक. रोहित घरतनं पहिलं मेडन षटक टाकलं होतं कालच्या रात्रीमध्ये आणि इथे देखील आपण पाहता हा सामना ऋग्वेदने 1 मेडन षटक टाकलं होतं आणि इथे आपण पाहिला पहिला बॉल त्या ठिकाणी डॉट टाकलाय. थोडासा प्रेशर पंचांवरती क्रिएट केला. कधी कधी प्रीतम सर वाईड वाचवण्यासाठी देखील अपील केली जाते खेळाडूंकडून. ही खरं तर एक स्ट्रॅटर्जी असते फिल्डिंग करणाऱ्या टीमची प्रत्येक मॅचला. त्यामुळे पंचांचं काम म्हणजे सोपं नाही आहे. त्यांना मात्र प्रत्येक वेळी संपूर्ण स्पर्धेमध्ये हजारो त्यांना खरं तर निर्णय द्यावे लागतात. एखादा निर्णय कधी कधी होतो 19-20 पण त्यांना तेवढे निर्णय द्यावे लागतात. त्यामुळे खरं तर पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. लक्ष असू द्या प्रत्येक संघांना सूचना. 5 चेंडू आणि 4 धावा. 5 बॉल आणि 4. समोर फलंदाज तयार. इथे लोव फुल टॉस. झेल होईल का की बाहेर जाईल आणि हा विजयी षटकार लगावलाय मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश घरत या फलंदाजाने सामना जिंकलाय. आजच्या रात्रीमधला पहिला त्या ठिकाणी शिवशक्ती धाकटी जुई टीमने. वेल प्लेड. पुरे आणि धाकटी जुई मैदान सोडा आपण लगेच. आणि विनंती राहील पुढचा सामना भाऊरा आणि अष्टविनायक ओळे ज्या टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला त्या टीमला विनंती राहील लगेच आपण मैदानात ताबा घ्या.